सांगलीची भूतांची आई तडकडताई या परंपरेमागची नेमकी गोष्ट काय आहे हे तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर हे रील पूर्ण पहा। तर या तडकडताईची परंपरा गेल्या 250 वर्षापासून आहे। त्याची गोष्ट अशी की कर्नाटकातल्या बदामी येथून 7 वाट्या मानवानी पळवून आणल्या। त्यातील एक वाटी सांगलीत आली तर बाकीच्या आष्टा, कासेगाव, पलूस, कवठेपिरान अशा ठिकाणी आल्या। दैत्यांचा नाश करण्यासाठी त्या वाट्यांच्या रूपात चौंडेश्वरी देवी गावागावात अवतरली आणि सांगलीतली देवी म्हणजेच तडकडताई। या तडकडताईच्या जोगव्याची परंपरा 1672 पासून सांगलीतील कुंभार घराण्यामध्ये आहे। आजच्या जमान्यात सुद्धा 9व्या पिढीत ही परंपरा या कुंभार घराण्यानं जपली आहे हे विशेष। तर ही तडकडताई आषाढी अमावस्येला प्रगट होते। तिचं स्मशानामध्ये गव्हाच्या अक्षता टाकून लग्न लावलं जातं आणि त्यानंतर खोडकर बालक आणि खोडकर युवकांना ती सुपानं प्रसाद देते। या तडकडताईची लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना भीती वाटते, पण तिच्या सुपाचा प्रसाद खायला मात्र सगळेजण तयार असतात। कारण या सुपाचा प्रसाद खाल्ला की इडापिडा टळते असं म्हणतात। तर तडकडताईच्या सुपाचा प्रसाद तुम्ही कधी खाल्ला असेल तर कॉमेंटमध्ये जरूर टाका।